हर्षा बाहेर कर तू. काय झालं? अरे टोन घ्या तिकडे लाईट आली लोकांच्या सारे मोटरी चालू झाल्यात आणि तू काय झक मारतोय आतमध्ये. तिकडे जाऊन काय करायचं? भरणं कोण करायचं? मी काय भरणं फिरणं करणार नाही. मला लावतो का भरणं करा? मी कसलंच राहणार काम करणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला वेगळं देत नाही ना तोपर्यंत मी कसलंच काम करणार नाही. अरे तू एकटा आहे, मला 4 पोरं नाही तुला वेगळं द्यायला. असू दे, माझं मला वेगळंच पाहिजे. आणि नाही दिलं मी सगळी माणसं गोळा केले तर काय होईल? ती तिकडे विहिरी होईल. चला तिकडे तुम्ही. एवढं पुढे गेला का तू? काय करावं त्या पोरांना बघू तू थांब. काय राव त्या पोरांनी डोकं पिकवले बघा. हाय का लक्ष किती काय अवस्था झाली. इथं पियर म्हणलं नाही तर कांदा लाव. आपल्याला नाही करायचं, आपल्याला नाही जमणार. काय लाव आता नवी पिढी यांनी आपल्यासारखं कष्ट हाल काढलेत का? लोकांची लेकरं बघा रात्रंदिवस कष्ट करतेत आणि हे माझ्या जीव आमच्या आई बापा जीव होय रे. त्यांना ते आलात ना तुम्ही? कुणाला सांगणार? हा हर्षा काय ऐक तुम्ही हा? काय वाटणी करून मागवतोय? अरे पण भावाशी का बापाशी? बापाशी. बापाशी कुठं वाटणी असती का? सरपंच तुम्ही ऐकावं का? हो का, ही 2 वर्ष झालं हो का, ही सीताफळ लावून ठेवलंय, त्यात 1 रुपया उत्पन्न नाही. अरे त्याला पाणी दे ना मग हे ना उत्पन्न. सीताफळ त्याला फळच याय नाही. मी 2 वर्ष झालं त्याला पाणी देतोय. बिगर पाण्याचं आहे ना काय? मला एवढं सांगा, त्याचा कांदा केला असता, कांदा 2 लाखाचा तर कमीत कमी झाला असता का नसता? नाही मला एक सांग, तू आताच्या काळातला नवीन विचाराचा शेतकरी आहे ना, हा, त्याच्यात आंतरपीक बी होतंय ना कांद्याचं. कांद्याचं होतंय पण करून दिलं पाहिजे ना. अहो नुसतं ही कर ती कर, तिकडे दारे दर इकडे दारे दर. 2 महिने झालं गाडीला पेट्रोलला पैसे नाहीत. ही दाढी दिसते की तुम्हाला? लोकं मला काय म्हणतात, 10 रुपयाला पैसे कुठून येतो तुला? 10 रुपये येतो का मी? घुसून येतो टोन घ्या. 10 रुपये येतो? मग काय करतो? बोलताय तुम्ही? हिला इचरा 10 रुपये येतोय का मी? येत नाही काय? खरं सांग आता. अहो जाऊ द्या ना. सरपंच मला खर्चाय पैसे नाहीत. मी जसं म्हणेन तसं माझ्या मनाने कोणतंच पीक नाही. 1 रुपया उत्पन्न नाही घरात. आता उगाच नुसता दिखावा चाललाय. खायची पंचायत झाली आमची. बरं तुम्ही सांगा सरपंच, कष्ट केल्यावर कष्टाचं फळ भेटते का नाही? तात्या. त्याला कष्टच करायला नको. जरा नवीन पोरांच्या विचाराने बी होऊन द्यायचं. मला बेकीन नाही बेकीन काय करणार हे वावर वाटून दिले होते. काय माहितीये का, आता गावाला जरी सरपंच असलो मी तुमच्या घरातल्या सारखा आहे म्हणून ठीक आहे. गावात कळल्यावर काय म्हणतात लोक? म्हणूनच तुम्हाला बोलवलं ना. एक काम करा, हे असलं काय वाटणी फिटणीचं खुळ नका घालू डोक्यात. अरे लोक शेण घालतात तोंडात. तुम्ही आपलं एक विचाराने राहा आणि काय असेल ते थोडं त्याच्या मनाने होऊ द्या. आणि तू बी जरा कष्ट बिष्ट कर. अहो कष्टच करतोय मी. इतके दिवस झालं मीच माझ्याशिवाय कोण दार धरते का? अहो ह्यांना नुसतं घरी बसून पाहिजे तर दारा एकटाच आहे मी. काय माहितीये का, तुम्हाला एक सांगू का, नवीन लग्न झाले त्याचं, त्या नव्या दामाचा पोरगा आहे त्याच्या म्हणण्याने होऊन द्यायचं जरा. कोण नाही म्हणते हो. आणि काय आहे, तुम्हाला वाटत असं नुकसान होईल थोडं तोट्यात जाईन, एकदा त्याला बी धडपडू द्या. म्हणजे पडल्यावर त्याचं डोकं ठिकाणी येईन. आणि नाही पडला नाही डोकं ठिकाणी, चांगलीच गोष्ट आहे ना. त्याचा फायदा झाला तरी बरं आहे आणि नाही झालं तरी अक्कल खात्यात जमा होईल पैसे. हो ती पोरगी आमच्या बरोबर आजबतीत ही बोंबलत फिरते. नाही अहो त्याबद्दल तर चांगलंच आहे बरं का. काय आहे माहितीये का, प्रत्येकाला योग्य वेळ यायला लागते तेव्हा आपली जबाबदारी कळते. काय ना लहानपणीच कळती, काय ना मोठं झाली तरी कळत नाही. ह्याला योग्य वेळ आल्यावर जबाबदारी कळेल. पण तुम्ही पण थोडी डील द्या. अहो काय सांगायचं आता, ती गरीबाचं लेकरू म्हणून राहिलं. दुसरी असती ना याच्या भरोश्यावर पळून गेल्याची ती पोरगी. माझ्या नाही तुमच्या भरोश्यावर जाईन ती. खांद्याला लावून काम करते बघा. आणि ह्यो असं गावात हिंडत राहतोय. तुला बी कळलं पाहिजे थोडं. गावात काय गठुडं पुरलंय का रे तुझं? हा का पुढारी व्हायचंय का नेता व्हायचंय तुला? घरी तरी काय करू? हे माझ्या मनाने काही नाही म्हण. मी सांगतोय मी करू ती करू. आता एवढं बोलताय ना, मी त्यांना सांगितलंय तुझ्या मनाने बी करा थोडं म्हणून. आता करतो या मनाने काय करायचं. मी काय म्हणतो हो का, वाहिलं नको वाटणी नको. 10 एकर जमीन आहे ना, 5 एकर त्यांच्या मनाने होऊन दे. त्यात पण मी कष्ट करतो आणि राहिलेले 5 एकर माझ्या मनाने होऊन दे. हा हे बरोबर आहे हा मग. मग अहो पण नाही नाही आता ते काय वाटणी नाही मागत काय रे. त्या पोरीला पण विचारा. मामा सगळं मान्य, पण आता ते म्हणतात आहेत ना, एकदा करून दाखवतो, द्या ना 5 एकर आणि 5 एकर मध्ये आपण तुमच्या मनानुसार करू. मी तिकडे काम करीन. चालतंय ना मग आता काय कर. लेकराकडे पाहिजे. ऐका आपलं घरातल्या घरात विषय आपण हे करू. बाहेर पण नको लय चर्चा व्हायला. कसे पोराची करायची तयारी आहे ना, करू द्या. अहो चांगलीच गोष्ट आहे. ते काय दुसरीकडे आज बाय जाणार आहे का, आपल्या रानात काम करणारी. अहो कष्ट केलं हे सगळंच त्याच्या हवाली करतो ना. का मी मेल्यावर बरोबर घेऊन जाणार आहे का? बरं ऐका आता कसं बोलले मग? मग? ऐका ना, सरपंच म्हणते तसं आपण त्याला 5 एकर देऊ आणि त्याच्या मनाने करू दे. निदान त्याला अक्कल तरी येईल कसं करायचं कसं नाही. चालतंय की. नफा तरी होईल नाही तर तोटा तरी होईल. मग तेच बोललो मी. आणि उद्या तुम्ही गेल्यावर कोणाचे त्याच अरे कोणाचे माझंच आहे. मग कायला वाटणी मागतो जग माराय त्यांना. पण त्यांना एवढा दिवस झाला सांगतो 5 एकर माझ्या मनाने होते. ते ऐकतच नव्हती. मग त्यामुळे मी म्हणलो होतो अरे त्यांना बी काळजी असते बाबा. ही उग पांढरं नाही झालं. हा हाय बा
बरोबर आहे, पण 10 एकरात निदान वर्षाला 10 लाख तर उत्पन्न झालं पाहिजे. 2 लाख निघा नाही, खायची पंचायत आहे आमची आज. तुम्हाला आहे आता ना काय सांगू. आता 5 एकरात कर तुला काय करायचं